पब्लिक इंटरनॅशनल लॉ LLB फर्स्ट सेमिस्टर 2 ऑक्टोबर 2025. मराठी व इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. पब्लिक इंटरनॅशनल लॉ ऑक्टोबर 2025. प्रश्न 1. संयुक्त राष्ट्रांची उत्पत्ती, उद्दिष्टे आणि तत्त्वे. संयुक्त राष्ट्रांची उत्पत्ती. ऑरिजिन. दुसऱ्या महायुद्धाला रोखण्यात लीग ऑफ नेशन्सला आलेल्या अपयशानंतर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची UN स्थापना झाली. सॅन फ्रान्सिस्को परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या सनदेवर स्वाक्षरी करण्यात आली आणि 24 ऑक्टोबर 1945 रोजी ती अंमलात आली. संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे. कलम 1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे. राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणे. मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यांना प्रोत्साहन देणे. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवणे. संयुक्त राष्ट्रांची तत्त्वे. कलम 2. सर्व राज्यांचे सार्वभौम समानत्व. विवादांचे शांततापूर्ण निराकरण. बळाचा वापर करण्यास प्रतिबंध. देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचा आदर करणे. निष्कर्ष. जागतिक शांतता राखण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रश्न 2. विमान अपहरण, एअरक्राफ्ट हायजॅकिंग. अर्थ. विमान अपहरण म्हणजे बळाचा वापर करून किंवा धमकी देऊन विमानाचा बेकायदेशीर ताबा मिळवणे किंवा त्यावर नियंत्रण मिळवणे. आंतरराष्ट्रीय करार, कन्व्हेन्शन्स. टोकियो करार 1963 वजा विमानात केलेले गुन्हे. हेग करार 1970 वजा बेकायदेशीर ताबा रोखण्यासाठी. मॉन्ट्रियल करार 1971 वजा नागरी विमान वाहतूक सुरक्षेविरुद्धची कृत्ये. मुख्य वैशिष्ट्ये. हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हा मानला जातो. खटला चालवा किंवा प्रत्यार्पण करा. ऑड टेरियर, ऑड ज्युडिकेअर हे तत्त्व. राज्यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे बंधनकारक आहे. शिक्षा. विमान अपहरणकर्त्यांना राष्ट्रीय कायद्यानुसार शिक्षा दिली जाते, ज्यामध्ये जन्मठेपेसह कठोर दंडाचा समावेश असतो. निष्कर्ष. विमान अपहरण आंतरराष्ट्रीय शांतता आणि विमान वाहतूक सुरक्षेला धोका निर्माण करते, म्हणून कठोर आंतरराष्ट्रीय कायदे अस्तित्वात आहेत. प्रश्न 3. हस्तक्षेपाचे आधार. ग्राउंड्स ऑफ इंटरव्हेन्शन. अर्थ. हस्तक्षेप म्हणजे एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या अंतर्गत किंवा बाह्य बाबींमध्ये केलेली ढवळाढवळ. हस्तक्षेपाचे कायदेशीर आधार. आत्मसंरक्षण. संयुक्त राष्ट्र सनद. कलम 51. परदेशातील आपल्या नागरिकांचे संरक्षण. मानवतावादी हस्तक्षेप. सामूहिक हस्तक्षेप. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. करारावर आधारित हस्तक्षेप. बेकायदेशीर हस्तक्षेप. राजकीय हस्तक्षेप. लष्करी आक्रमण. आर्थिक दबाव, कोअर्शन. निष्कर्ष. हस्तक्षेप साधारणपणे निषिद्ध आहे, परंतु मर्यादित कायदेशीर कारणांनुसार त्याला परवानगी दिली जाते. प्रश्न 4. जागतिक आरोग्य संघटना. WHO. प्रस्तावना. WHO ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे, जिची स्थापना 1948 मध्ये झाली. याचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. उद्दिष्टे. सर्व लोकांसाठी आरोग्याची सर्वोच्च पातळी गाठणे. कार्ये. रोगांवर नियंत्रण मिळवणे. उदा. महामारी. वैद्यकीय मदत पुरवणे. आरोग्य शिक्षणाचा प्रसार करणे. संशोधन करणे. जागतिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे. महत्त्व. कोविड-19 आणि इतर जागतिक आरोग्य संकटा हाताळण्यात WHOने मोठी भूमिका बजावली आहे. निष्कर्ष. जागतिक आरोग्य प्रशासन आणि रोग प्रतिबंधासाठी WHO आवश्यक आहे. प्रश्न 5. राजनैतिक प्रतिनिधींचे विशेषाधिकार आणि संरक्षण. प्रस्तावना. राजनैतिक प्रतिनिधी, डिप्लोमॅटिक एजंट्स परदेशात त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांना 1961 व्हिएन्ना कराराअंतर्गत संरक्षण दिले जाते. संरक्षण. इम्युनिटीज. वैयक्तिक संरक्षण वजा अटक किंवा स्थानबद्धता. स्थानिक न्यायालयांच्या अधीन नसणे. निवासस्थान आणि मालमत्तेची अनुलंघनीयता. विशेषाधिकार, प्रिव्हिलेजेस. करांमधून सूट. प्रवासाचे स्वातंत्र्य. संवादाचे स्वातंत्र्य. उद्देश. राजनैतिक कार्ये प्रभावीपणे पार पाडता यावीत याची खात्री करणे. निष्कर्ष. हे संरक्षण सुरळीत आंतरराष्ट्रीय संबंध राखण्यास मदत करते. प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय. सब्जेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल लॉ. अर्थ. ज्या घटकांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत अधिकार आणि कर्तव्ये प्राप्त होतात, त्यांना विषय म्हणतात. प्रकार. राज्ये, स्टेट्स. प्राथमिक विषय. आंतरराष्ट्रीय संघटना वजा उदा. संयुक्त राष्ट्रे UN. व्यक्ती वजा मानवी हक्क कायद्यात स्थान. कॉर्पोरेशन्स. कंपन्या. मर्यादित भूमिका. निष्कर्ष. आधुनिक आंतरराष्ट्रीय कायदा राज्यांच्या पलीकडे अनेक घटकांना मान्यता देतो.
प्रश्न 7. राष्ट्रीयत्व प्राप्ती आणि गमावण्याचे मार्ग. अर्थ. राष्ट्रीयत्व म्हणजे व्यक्ती आणि राज्य यांच्यातील कायदेशीर दुवा. राष्ट्रीयत्व मिळवण्याचे मार्ग. जन्माने ज्यूस सोली, जन्माचे ठिकाण ज्यूस संग्विनिस, वंशाने रक्ताच्या नात्याने, नैसर्गिकरण नॅचरलायझेशन, विवाह, नोंदणी रेजिस्ट्रेशन. राष्ट्रीयत्व गमावण्याचे मार्ग. त्याग रिनान्सिएशन, वंचित करणे डिप्रिव्हेशन. विवाह परदेशात दीर्घकाळ वास्तव्य. निष्कर्ष. राष्ट्रीयत्व हे व्यक्तीचे हक्क, कर्तव्ये आणि राज्याद्वारे मिळणारे संरक्षण ठरवते. प्रश्न 8. आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत. सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ. अर्थ. स्रोत म्हणजे अशी उगमस्थाने ज्यातून आंतरराष्ट्रीय कायद्याला अधिकार प्राप्त होतो. मुख्य स्रोत. ICJ कायद्याचे कलम 38. आंतरराष्ट्रीय करार ट्रीटीज. आंतरराष्ट्रीय प्रथा रूढी स्टेट प्रॅक्टिस प्लस ओपिनियो ज्युरिस. कायद्याची सामान्य तत्वे. दुय्यम स्रोत. न्यायालयीन निर्णय, कायदे तज्ज्ञांचे लेखन. निष्कर्ष. हे स्रोत आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमांचा पाया बनवतात. प्रश्न 9. आंतरराष्ट्रीय विवादांचे निराकरण. अर्थ. जेव्हा राज्यांमध्ये कायदेशीर किंवा राजकीय मुद्द्यांवर मतभेद होतात तेव्हा विवाद निर्माण होतात. शांततापूर्ण मार्ग प्राधान्य दिलेले. वाटाघाटी नेगोशिएशन. मध्यस्थी मीडिएशन. सलोखा कन्सिलिएशन. लवाद आर्बिट्रेशन. न्यायालयीन निकाल ICJ. सक्तीचे बळाचे मार्ग. रिटॉर्शन. प्रतिशोध रिप्रायझल्स. निर्बंध सँक्शन्स. संयुक्त राष्ट्रांची भूमिका. संयुक्त राष्ट्र सनद कलम 33 शांततापूर्ण निराकरणास प्रोत्साहन देते. निष्कर्ष. शांततापूर्ण निराकरण आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करते. पब्लिक इंटरनॅशनल लॉ ऑक्टोबर 2025 इंग्लिश डिस्कशन ॲज बिलो. 4. Public International Law LLBIS2 October 2025. Q1. Origin, Purposes and Principles of the United Nations. Origin of the United Nations. The United Nations UN was established in 1945 after the failure of the League of Nations to prevent World War II. The UN Charter was signed at the San Francisco Conference and came into force on the 24th of October 1945. Purposes of the UN. Article 1 of UN Charter. Maintain international peace and security. Develop friendly relations among nations. Promote human rights and fundamental freedoms. Achieve international cooperation in solving economic, social and cultural problems. Principles of the UN. Article 2. Sovereign equality of all states. Peaceful settlement of disputes. Prohibition of use of force. Non-intervention in domestic matters. Respect for international obligations. Conclusion. The UN plays a vital role in maintaining global peace, promoting cooperation, and protecting human rights. Q2. Aircraft hijacking. Meaning, aircraft hijacking refers to the unlawful seizure or control of an aircraft by force or threat. International conventions. Tokyo Convention, 1963. Offenses committed on board aircraft. Hague Convention, 1970. Suppression of unlawful seizure. Montreal Convention, 1971. Acts against civil aviation safety. Key features. Considered an international crime. Principle of prosecute or extradite, aut dedere aut judicare. States must punish offenders strictly. Punishment. Hijackers are punished under national laws, often with severe penalties including life imprisonment. Conclusion. Aircraft hijacking threatens international peace and aviation safety. Hence, strict international laws exist. Q3. Grounds of intervention. Meaning, intervention means interference by one state in the internal or external affairs of another state. Grounds of intervention. Self-defense. Article 51 UN Charter. Protection of nationals abroad. Humanitarian intervention. Collective intervention. UN Security Council. Treaty-based intervention. Illegal intervention. Political interference. Military aggression. Economic coercion. Conclusion. Intervention is generally prohibited but allowed under limited legal grounds. Q4. World Health Organization WHO. Introduction. WHO is a specialized agency of the UN established in 1948 with headquarters in Geneva. Objectives. Achieve highest possible level of health for all people. Functions. Control diseases, e.g. pandemics. Provide medical assistance. Promote health education. Conduct research. Issue global health guidelines. Importance.
WHO played a major role in handling COVID-19 and other global health crises. Conclusion. WHO is essential for global health governance and disease prevention. Q5 Immunities and Privileges of Diplomatic Agents. Introduction. Diplomatic agents represent their states abroad and are protected under the Vienna Convention on Diplomatic Relations 1961. Immunities. Personal immunity, no arrest or detention. Immunity from jurisdiction, not subject to local courts. Inviolability of residence and property. Privileges. Exemption from taxes, freedom of movement, communication freedom. Purpose. To ensure effective performance of diplomatic functions. Conclusion. These protections maintain smooth international relations. Q6 Subjects of international law. Meaning, subjects are entities capable of having rights and duties under international law. Types, states, primary subjects, international organizations, e.g., UN. Individuals recognized in human rights law, corporations limited role. Conclusion. Modern international law recognizes multiple subjects beyond states. Q7 Nationality, modes of acquisition and loss. Meaning, nationality is the legal bond between an individual and a state. Modes of acquisition, by birth, jus soli, place of birth, jus sanguinis, by descent. Naturalization. Marriage. Registration. Modes of loss. Renunciation. Deprivation, marriage, long residence abroad. Conclusion. Nationality determines rights, duties and protection by the state. Q8 Sources of international law. Meaning, sources are the origins from which international law derives its authority. Main sources, Article 38 of ICJ Statute. Treaties, customary international law, state practice plus opinio juris. General principles of law. Secondary sources, judicial decisions, writings of jurists. Conclusion. These sources form the foundation of international legal rules. Q9 Settlement of international disputes. Meaning, disputes arise when states disagree on legal or political issues. Peaceful methods preferred. Negotiation, mediation, conciliation, arbitration, judicial settlement, ICJ. Forcible methods, retortion, reprisals, sanctions. Role of UN. UN Charter, Article 33 encourages peaceful settlement. Conclusion. Peaceful settlement ensures international peace and stability.